नमस्कार नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. कारले कडू लागते म्हणून अजिबात खाल्ले जात नाही, म्हणून आज मी अगदी अजिबात कडू न होणारे एक सिक्रेट पदार्थ वापरून तुम्हाला कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे. अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली तर पुन्हा पुन्हा बनवाल. एका जागी 2 चपात्या अजून जास्त खाल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच ही भाजी उपयुक्त आहे, म्हणून तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. रेसिपी साधी सोपी सुटसुटीत इथे मी शेअर करत आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1/2 किलो प्रमाणात कारली व्यवस्थितपणे धुवून घेतली आहे. कारली व्यवस्थितपणे धुवून घेतल्यावर लगेचच इथे चॉपिंग बोर्डवर घेतल्यावर त्याची डेट काढून घेऊया. डेट काढून घेतल्यावर आता आपण अशा गोल चकत्या करून घेणार आहोत. मीडियम साईजच्या चकत्या मी करून घेत आहे. तुम्ही जर अशा गोल चकत्या करायच्या नसतील तर उभे कारले कापून व्यवस्थितपणे मधोमध अशा प्रकारे चिरून बारीक अशा फोडी करून घेऊ शकता. आता अशा प्रकारे आपण मीडियम साईजच्या कारल्याच्या फोडी करून घेत आहोत. पाहू शकता सर्व कारल्याच्या मी अगदी गोल चकत्या व्यवस्थितपणे तयार करून घेतल्या आहेत. आता कारल्याच्या चकत्यामधील आपण ज्या बिया आहेत त्या काढून घेणार आहोत. त्या थोड्याशा जून आहेत. जर कारले कवळे असेल तर त्यातील बिया काढायची गरज नसते. आता अशा प्रकारे सर्व कारल्याच्या मी बिया काढून घेतल्या आहेत. लगेचच आपण त्या बाउलमध्ये चकत्या काढून घेऊया. अशा प्रकारे आपण बाउलमध्ये चकत्या काढून घेतल्या आहेत. लगेचच आपण त्याचा कडवटपणा निघून जाण्यासाठी 1/2 चमचा हळद घालूया आणि 1 छोटा चमचा मीठ घालूया आणि दोन्ही जिन्नस आपण कारल्याला व्यवस्थितपणे हाताने चोळून घेऊया. त्यामुळे ते एकसारखी लागली जाते आणि कारल्यातील कडूपणा निघून जाण्यासाठी अशा प्रकारे व्यवस्थितपणे हलक्या हाताने मीठ आणि हळद चोळून घेऊया. त्यानंतर आपण 10 मिनिटे हे कारले बाजूला ठेवून देऊया. म्हणजे त्या जे मिठामुळे कारल्याला पाणी सुटते आणि त्याचा थोडासा कडवटपणा निघून जातो. अशा प्रकारे आपण 10 मिनिटे कारले बाजूला ठेवून घेतल्यावर पाहू शकता कारल्याला थोडेसे पाणी सुटले आहे. लगेचच आपण त्यामध्ये पाणी घालूया आणि 2 आपण पाण्याने हे कारले व्यवस्थितपणे धुवून घेऊया. म्हणजे त्याचा कडवटपणा पूर्णपणे निघून जाईल. आता अशा प्रकारे आपण पाण्यातून हलक्या हाताने हे कारले निथळून घेतले आहे. आता लगेचच ते आपण भाजून घेणार आहोत. भाजून घेण्यासाठी इथे गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम करून घेतल्यावर लगेचच कारल्याच्या ज्या चकत्या आपण करून घेतल्या आहेत त्यामध्ये घालून घेऊया आणि 1 चमचाभर तेल घालून गॅस मिडियम ठेवून सर्व बाजूने व्यवस्थितपणे भाजून घेऊया. म्हणजे एकसारख्या भाजल्या जातात. साधारणतः 50% आपण हे कारले तेलामध्ये व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत. त्यामुळे ही भाजी लगेचच शिजण्यासही मदत होते, कारण आपण मीठ व्यवस्थितपणे या कारल्याला लावून घेतले आहे. आता आपण साधारणतः 3 ते 4 मिनिटे हे कारले व्यवस्थितपणे भाजून घेतल्यावर आणि थोडासा अशा प्रकारे करपट असं कारले भाजून घेतल्यावर लगेचच आपण 2 चमचे सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजेच कारले अजिबात कडू न होण्यासाठी इथे मी 2 चमचे बेसन पीठ वापरत आहे. हे जे आपण रोजच्या वापरातील बेसन पीठ असते तेच इथे घेतले आहे. 2 चमचे आपण पीठ इथे या भाजीमध्ये घातल्यावर लगेचच पुन्हा गॅस बंद करून व्यवस्थितपणे अशा प्रकारे कारल्याला कोट होईस्तोवर बेसन त्याचा सुवास येईस्तोवर अशा प्रकारे परतून घेऊया. बेसन जास्त भाजायची गरज नसते. फक्त 1 ते 2 मिनिटे आपण कारल्याला कोट होईस्तोवर अशा प्रकारे परतून घेणार आहोत. पाहू शकता 2 मिनिटानंतर कारले व्यवस्थितपणे बेसन पिठामध्ये कोट झाले आहे आणि भाजलीही गेली आहे. त्याचा सुवासही दरवळतो आहे. लगेचच एका प्लेटमध्ये कारले काढून घेऊया आणि थोडेसे कोमट करून घेऊया. त्यानंतर इथे पुन्हा त्याच गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम करून घेतल्यावर लगेचच 2 चमचे छोटे आपण तेल घालूया. तेल व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण 1 चमचाभर मोहरी, 1 चमचाभर जिरे आणि चिमूटभर हिंग घालूया आणि फोडणी व्यवस्थितपणे तडतडू देऊया.
फोडणी तडतडून घेतल्यावर लगेचच एक मोठा बारीक चिरलेला कांदा, 4 ते 5 इथे कढीपत्त्याची पाने त्यामध्ये घालूया आणि कांदा व्यवस्थितपणे फोडणीमध्ये परतून घेऊया. आता हा कांदा लवकर शिजावा आणि बदामीसर व्हावा यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे. आपण कारल्याला व्यवस्थितपणे मीठ लावून घेतल्यामुळे इथे कमी मिठाचा वापर करायचा आहे, नाहीतर जी भाजी आहे ती खारट होण्याची शक्यता असते. म्हणून व्यवस्थितपणे अशा प्रकारे कांद्या पुरतेच आपण इथे मिठाचा वापर करणार आहोत. आता अशा प्रकारे कांदा आपण साधारणतः 2 ते 3 मिनिटे व्यवस्थितपणे फोडणीमध्ये परतून घेतला आहे. आता लगेचच आपण त्यामध्ये पावडर मसाले घालूया. पावडर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यामध्ये लाल तिखट, हळद, आपला घरगुती मसाला आणि इथे मी धणेपूड घेतली आहे. हे मसाले मी पाव चमचा इथे घेतले आहेत. जास्त इथे मसाले मी वापरत नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता. आता हे मसाले करपू नये आणि व्यवस्थित शिजावेत आणि त्याचा कच्चेपणा जावा यासाठी इथे मी पाववाटी पाण्याचा वापर करत आहे आणि साधारणतः 1 ते 2 मिनिटे ही ग्रेव्ही व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहे. त्यामुळे पावडर मसाले असतात त्याचा कच्चेपणाही निघून जाईल. पाहू शकता साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पावडर मसाले व्यवस्थितपणे शिजले आहेत आणि त्याचा सुवासही दरवळतो आहे. ग्रेव्ही व्यवस्थितपणे आपण अशा प्रकारे तयार करून घेतली आहे. आता लगेचच आपण भाजून घेतलेले जे कारले आहे बेसनमध्ये कोट करून घेतलेले ते लगेचच आता ह्या स्टेजमध्ये आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया आणि ग्रेव्हीमध्ये व्यवस्थितपणे परतून घेऊया. लगेचच अशा प्रकारे साधारणतः मीडियम गॅस करून आपण सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर आता आपण त्यामध्ये पाववाटी पाणी घालत आहोत, कारण ही भाजी मी थोडीशी लिबलिबीत करणार आहे. जर तुम्हाला सुकीच भाजी पाहिजे असेल तर ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा. गॅस बंद करून 5 ते 6 मिनिटे ही भाजी अशाच प्रकारे शिजवून घ्यायची आहे. मी इथे थोडीशी लिबलिबीत भाजी करत आहे, त्यामुळे इथे पाण्याचा वापर करत आहे. 4 ते 5 मिनिटे आपण कढईवर झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया. 5 मिनिटानंतर पाहू शकता परफेक्ट अशी कारल्याची भाजी तयार झाली आहे. बघता क्षणी खावीशी वाटणारी. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पेरूया आणि एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे बघता क्षणी खावीशी वाटणारी बेसन कारली तयार झाली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, फुलक्याबरोबर, पुरीबरोबर, वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी कशाबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी ही भाजी तयार होते. अजिबात कडू लागत नाही, कारण आपण बेसनाचा वापर केला आहे. आता लगेचच गरमागरम भाजी सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली बेसन कारली, तेही काही मिनिटात आणि बघता क्षणी खावीशी वाटणारी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुन्हा भेटूया अशा साध्या सुटसुटीत तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.